न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये। जन सुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीकडून निदर्शने केली जात आहेत। या अनुषंगाने नाशिक मध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या वेळी महायुती सरकारच्या विरोधात निदर्शने व घोषणा दिली जात आहे। जनसामान्यांचे हक्क हिरावून घेतला जात आहे असा आरोप करत संविधानाची पायमल्ली होऊ देणार नाही असे शिवसेना ठाकरे गटाकडून बजावण्यात आले आहे। त्यानंतर आमची ही मागणी पूर्ण न झाल्यास शिवसेना ठाकरे गट सामान्यांसाठी रस्त्यावर उतरेल आणि सरकार विरोधात आक्रोश पोचवेल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। जी तयार झालेली त्या कृती समितीला आमच्या पक्षाचा पक्षप्रमुखांचा पाठिंबा आहे आणि जनसुरक्षा कायदा म्हणजे घटना विरोधी कायदा आहे, लोकशाही विरोधी कायदा आहे, मानव अधिकार विरोधी कायदा आहे आणि म्हणून कुठलीही संघटना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं एकत्र या शिका संघटित व्हा, कुठली संघटना कुठली संस्था कोणी स्थापन करायची नाही, त्या संस्थेचा असलेला सदस्य त्या संस्थेला मदत करणारा व्यक्ती याच्या विरोधी अनेक कलम या कायद्यामध्ये आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीला हा घातक कायदा आहे, हा हुकुमशाहीकडे नेणारा कायदा आहे आणि ठराविक लोकच हुकुमशाही एकाधिकारशाही इथं दिसते। म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निदर्शनं केलेली आहेत आणि आम्ही नेहमी या कायद्याच्या विरोधात आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचं आंदोलन होत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आम्ही रस्त्यावर आलेले त्याचं कारण असं की या ठिकाणी जो काही कायदा पारित करता की जनसुरक्षा कायदा हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला अतिशय घातक कायदा आहे। या देशामध्ये भविष्यामध्ये अन्याय झाला त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल, एखादं आंदोलन करायचं असेल तर ते आंदोलनकर्त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागेल अशा स्वरूपाचा लोकशाहीला घातक असलेला कायदा या ठिकाणी सरकार करतंय आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा रद्द झाला पाहिजे ही भावना आमची आहे आणि तो कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष या ठिकाणी आम्ही चालू ठेवणार आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। लाडक्या बहिणींचा सन्मान हा संशोधनाचा विषय आहे। रोहिणी खडसे सन्मान करण्याचं दाखवलं जात आहे। लाडकी बहीण योजना आणली जाते, दुसऱ्याकडे एका IPS महिला अधिकाऱ्याला दबाव आणला जातो उपमुख्यमंत्र्यांनी, कसं पाहतो? लाडक्या बहिणींचा पण खरा सन्मान होतोय का हे पण बघणं गरजेचं आहे, कारण एकीकडे आपण म्हणतोय त्यांना सन्मान दिला जातोय आणि त्यांच्याकडनंच नंतर ते पैसे वसूल करण्याच्या बातम्या आम्ही बघतोय किंवा त्यांनाच वेगळ्या निकषामध्ये कसं अडकवून त्यांना ती संख्या जी लाभाची संख्या आहे ती कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न एका बाजूला सरकार करताना दिसतंय। त्याच्यामुळे किती सन्मान केला जातोय हा खरं पहिला संशोधनाचा विषय आहे आणि मग नंतर आपण सन्मानाच्या बाबतीत बोलूयात। जलसिंचन घोटाळ्याचं भूत जे पुन्हा एकदा अजितदादांच्या मालमत्तेवर बसल्याचं पाहायला मिळतं, कारण जलसिंचन घोटाळ्याचं पाप हे देवेंद्र फडणवीस यांनी लपवलं असं पुनरुच्चार आता विजय पांडे साहेबांनी केलेला आहे। मी नाही ऐकलं आणि मला माहिती नाही तो संपूर्ण विषय, त्याच्यामुळे त्याच्यावर मी नाही बोलू शकणार।
जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक नागपूर जिल्ह्यात जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने वरायटी चौकात महात्मा गांधीच्या पुतळा या परिसरात हे आंदोलन करण्यात आले आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. जनसुरक्षा विधेयक कायदा जनतेच्या हक्कावर गदा आणणारे विधेयक असल्याची टीका करत विरोध दर्शवण्यात आला आहे. या प्रसंगी यावेळी आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भुवनेश्वर पेठे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे सभागृहात जरी पारित केलं असेल बहुमताच्या जोरावर, तरी अनेक संघटना, सामान्य जनतेचा याला विरोध आहे आणि त्याचं समर्थन करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर आज आंदोलन करण्यात येत आहे. कुठलाही विधेयक, कोणताही पक्ष आपल्या मेजॉरिटीच्या भरोशावर जर मंजूर करून घेत असेल तर मला वाटते सभागृहात आता प्रश्न निर्माण झाला की सभागृहात यावर का नाही बोलले, पण सभागृहात या विधेयकावर बोलण्याची कोणाला परवानगीच नाही आहे. सभागृहात सरकारच्या विरोधात कुठल्याही प्रकरणावर बोलण्याची बंदीच राहते आणि म्हणून मला असं वाटतं की सामान्य जनतेचा हक्क, सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी जर सभागृहात नाही बोलू दिलं तर रस्त्यावर येऊन जनतेचं समर्थन करणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे आणि जनतेच्या हिताचं कार्य काँग्रेस पक्षातर्फे होत आहे आणि राज्यभर या विधेयकाच्या विरोधात आज आंदोलन सुरू आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी 50% निधीची तरतूद केली आहे. मात्र नीती आयोगाकडून तरतूद केलेला निधी अजूनही मिळालेला नसल्याने या रेल्वे मार्गाचे काम रखडल्याचा आरोप करत आज जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने जालना शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासूनच दुपारी 12 वाजेपर्यंत पुकारण्यात आलेल्या या बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर मात्र दुकानं उघडण्यात आली. हा बंद यशस्वी केल्यानंतर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन निधीची मागणी करण्यात आली. जालना रेल्वे संघर्ष समिती अध्यक्ष सुभाष देविदान आवाहन करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. या ठिकाणी जालना बंद पुकारलेला आहे. काय मागणी होती आणि तुम्ही आता 9 ते 12 बंद केले आणि आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या. हमारी मांग बहुत पुरानी है, जालना से खामगांव रेलवे होना चाहिए. इससे हमारे व्यापारी भाइयों का
बहुत ज्यादा फायदा होने वाला है। वही दृष्टिकोण सामने रखते हुए ये हमारी जालना खामगांव की लाइन पिछड़ती जा रही है, इसके ऊपर ज्यादा ख्याल नहीं हो रहा है। जालना जलगांव हो गया, वंदे मातरम आ गई, शताब्दी आ गई, लेकिन ये गाड़ी के ऊपर अभी हमारा ख्याल नहीं जा रहा है। हमारे नेता राव साहब जी दानवे, इनके प्रयत्नों से महाराष्ट्र गवर्नमेंट से 50% की मंजूरी मिल गई है, केंद्र से 50% की मंजूरी मिल गई है, लेकिन ये नीति आयोग से पैसे रिलीज नहीं हो रहे हैं। इसीलिए ये हमारा आंदोलन कि ये नीति आयोग से पैसे रिलीज हो और हमारा जालना खामगांव निश्चित तौर पे रेल पटरी के द्वारा जुड़ जाए और हमारे व्यापारी भाइयों का बहुत फायदा हो। जालना बीड़ भी हमारे को करना है और जालना जलगांव के लिए भी अगर कुछ अड़चने आ रही है उसके लिए भी हमारे को प्रयत्न करना है। अभी कुछ मालूमात हुई है कि जालना जलगांव का रेलवे लाइन में कुछ लोगों अड़चन ला रहे हैं, उसके लिए भी हमारी समिति रेलवे संघर्ष समिति प्रयत्नशील है और करेंगी। और जालना बीड़ के लिए भी हमारे किस्मत से पंकजा ताई मुंडे अभी पालक मंत्री है, उनके शुभ हस्ते ये उद्घाटन हो जाए। जालना बीड़ बहुत अच्छा है, जालना बीड़ होना भी, जालना बीड़ होने से पूरे हिंदुस्तान के लोगों को संपर्क में आ जाएंगे, इसलिए जालना बीड़ का भी हमारा प्रस्ताव है, उसके लिए भी हमारा लड़ाई चालू है। हमारे जालना बंद के लिए सभी एसोसिएशन ने बहुत ज्यादा समर्थन दिए है और प्रत्यक्ष रूप में यहाँ आकर भी दोनों शब्द बोले हैं। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. काय आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन विजयी झाले आणि इंडिया आघाडीचे रेड्डी यांचा पराभव झाला. पण यातलं महत्वाचं हे आहे की इंडिया आघाडीची मतं फुटली आहेत. साधारण 14 ते 15 मतं फुटली आहेत, 15 मतं अवैध ठरलेली आहेत. तर एवढं सगळं प्लॅनिंग करूनही टिकवता आलं नाही. बघा, नक्कीच एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आमचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढले. विरोधी पक्षाची एकजूट दिसली. जगदीप धनखड यांना मिळालेली मतं तेव्हा 75%, बरं, आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मतं यात प्रचंड तफावत आहे. आमच्या उमेदवारांना 300 मतं मिळाली. आमची साधारण 314ची ताकद होती. समस्त विरोधी पक्ष 314. 15 मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं. ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती, पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे. जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं. ही 15 मतं, त्या 15 मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं. त्यानंतर तर आपण म्हणता की क्रॉस शूटिंग झालं आहे, 10-12 काय असेल ते झालं असेल. साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे, प्रचंड ताकद आहे, पैसे आहे,
त्यांना फक्त 10 मतं तिकडे तिकडे करता आली आणि 10 मतं कोणती असावीत त्याचा साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता. आम्ही नाराज नाही, आम्ही निराश नाही, आम्ही लढलो आणि 300च्या आकडावरती आम्ही थांबलो. हा आकडा लहान नाही. संसदेत 300 हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही, हा सुद्धा आकडा मोठा आहे. आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत 452 457, त्यांना एरवी मिळणारे अनेक मतं आहेत. बिजू जनता दलाची आहेत, अकाली दलाची आहेत, KCR पक्षाची आहेत. हे लोक तटस्थ राहील हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित. जनसुरक्षा कायद्याचे पडसाद विविध जिल्ह्यात उमटत असून मुंबईमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध नोंदवला जातो आहे. राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा लागू केल्याच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाला असून नवी मुंबईमधील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. हा कायदा म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर गदा आहे. हा कायदा जीवनविरोधी आणि घटनाविरोधी असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला आंदोलन करण्याचा अधिकार उरणार नाही. आंदोलन केल्यास थेट तुरुंगात टाकले जाणार असल्याचे देखील म्हटले गेले. त्यामुळे आम्ही या कायद्याला विरोध करत असून तो रद्द झाला पाहिजे असे आंदोलनकर्ते शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी सांगितले. यावेळी ते बोलत होते की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध करावा अशा प्रकारे सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत. आम्ही त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईचे शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहोत. आणि हा जनसुरक्षा कायदा खऱ्या अर्थाने जनविरोधी कायदा आहे ही भूमिका लोकांना पटवून देण्यासाठी या कायद्यामध्ये निराळ्या काही गोष्टी त्यांनी इनपुट केलेल्या आहेत. या सर्व गोष्टी ह्या जनतेच्या विरोधात आहेत. कुठल्याही प्रकारचा आंदोलनाचा अधिकार, कुठल्या प्रकारच्या गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार आपल्या जनतेला राहणार नाही. पत्रकारांना राहणार नाही, विद्यार्थ्यांना राहणार नाही, युवकांना राहणार नाही, कामगारांना राहणार नाही. अशा प्रकारचा हा जनसुरक्षा कायदा खऱ्या अर्थाने जनविरोधी कायदा आहे. याचं मी एकाच वाक्यात वर्णन केलं की ते जे मुंह में राम आणि बगल में छुरी अशा प्रकारचं कायद्याचं नाव जनसुरक्षा जरी असलं तरी खऱ्या अर्थाने जनतेचा नाश करणं आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने हुकुमशाहीची चाहूल या कायद्यामुळे लागेल असा पक्का विश्वास या लोकांना आहे, जनतेला आहे. आणि म्हणून या कायद्याला विरोध झाला पाहिजे ही भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे. ती भूमिका कायदा बदलेपर्यंत शेवटपर्यंत लावून अर्थातच जनतेच्या विरोधात कायदा आहे तो राजकीय वतीने विरोध. मला तर बघा मी तुम्हाला सांगतो या कायद्याच्या माध्यमातून ही कायद्याची शिडी वापरून नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिकद्वारे जनहिता. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात नवीन घडामोडींसह.